श्रावण महिना चालू झाला की वातावरणात एक उत्साह असतो आणि सणांची चाहूल लागते. या महिन्यात भगवान शिवाची उपासना करतात. तसेच श्रावण महिन्यातच साजरा होणारा नागपंचमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या रक्षणासाठी, सुखसमृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. नागांना केवळ एक सर्प म्हणून नव्हे तर दैवी शक्तीचे प्रतीक मानतात. भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग आणि श्री विष्णूच्या शेषनागामुळे नागपूजेला अधिक महत्त्व आहे. भारतात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये नागपंचमी हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी अनेक घरात आपल्या परंपरेनुसार नैवेद्य दाखवतात आणि काही ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते. आजच्या काळात जिवंत नागांची पूजा न करता नागदेवतेच्या मूर्तीची, फोटोची पूजा केली जाते. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नागपंचमी 2026मध्ये कधी आहे, तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेची योग्य पद्धत कोणती आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 2026मध्ये पंचमी तिथी प्रारंभ 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी तिथी सुरू होत आहे आणि 16 ऑगस्ट 2026 या दिवशी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असल्यामुळे या दिवशी नागपंचमी साजरी केली जाईल. म्हणजे 16 ऑगस्ट सकाळी सूर्योदयानंतर ते दुपारपूर्वी पूजा करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मात नागांना देवतांचे स्थान आहे. भगवान शंकरांच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान आहेत. तसेच विष्णू शेषनागावर विराजमान आहेत. या दिवशी नागपूजा केल्याने सर्पदोष कमी होतात, कुटुंबाला सुखसमृद्धी मिळते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागाचा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी तो उपवास सोडला जातो. हा उपवास अनेक काळांपासून भावाच्या रक्षणासाठी केला जातो. नागपंचमीला नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते. पाटावर वाळूने नाग, नागिन आणि त्यांच्या पिल्लांची पूजा करून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा, हळद, कुंकू लावून पूजा करतात आणि दिवा अगरबत्ती लावावी. नागदेवतेची आरती करावी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. या दिवशी सापांना पकडणे, त्रास देणे टाळावे. तसेच हिंसक कृत्ये करू नयेत. कोणत्याही जिवंत प्राण्याला इजा करू नये. तुम्ही नागपंचमीची पूजा कशी करता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा.